टॉपचं नियोजन 30 टॉपचं नियोजन. चहा पेत पेत 30चं नियोजन केलं. काय करूया कुठं करूया पार्टी काय विषय झाला. तिकडून एकदाशी ठरला आणि गेलो चिकन आणण्यासाठी. इथं मस्तपैकी 2 किलो चिकन घेतलं. चिकन घेऊन जरा माळवं वगैरे घेतलं म्हणजे जे काय कांदा वगैरे लागते ती, आणि ती घेऊन झाल्यानंतर ना आलो डायरेक्ट घरी. पाणी आले. बाबा बापराव तुझ्या बायकोच लय प्रेम आहे तुझ्यावर. प्रेम असतं तर इथं कांदा चिरायला लावला असता बाबा, काय करायचं. ह्याचा ह्यो विषय ऐकून आलं माझ्या डोळ्यात पाणी. आता त्याला कुठं माहिती आहे सेम सगळ्यांचं दुखणं सारखंच असते. तर तिकडून मी नंतर ना घेतला कांदा भाजण्यासाठी. कांदा भाजून झाल्यानंतर त्यात तेल वतलं, कारण पहिल्यांदा तेल वतायचं नसतं. टोमॅटो वगैरे टाकून घेतलं, परत डबल फ्राय केलं, आणि चटणी मी पहिल्यांदाच टाकणार आहे. ही एक वेगळी डिश बनवायला लागली आपण, मस्तपैकी अशी बनवायची. ह्याचा जर फुल व्हिडिओ पाहिजे असला तर कमेंटमध्ये मला सांगायचं, मी फुल व्हिडिओ यूट्यूबवरती टाकेन. तर चिकन वगैरे टाकून घेतलं आणि मस्तपैकी हलवून घेतलं आणि त्याच्यावरती पाणी टाकून त्याला शिजू दिलं. तिकडून आलो घरात. तर घरातली तर खुश करायला पाहिजेत, त्यांना घेऊन गेलो. अशी काय खाणार आहे हा? तिकडं त्याला पिझ्झाची ऑर्डर दिली आणि मी गेलो जरा मेडिकलमध्ये औषध आणण्यासाठी. तर आता औषध काय, मला खोकला जास्त झालाय. येतो मेडिकलमध्ये येतोय तर काय गर्दी फुल, कस तर भेटला आणि नेहमीप्रमाणे मी आलो यांच्यात ताटात वाटणी घालायला. मस्तपैकी पिझ्झा खाल्ला. तिकडून आलो घरी आलो आणि इथं काचेचा ग्लास घेतला, कारण डॉक्टरनं सांगितलं काचेच्या ग्लासात औषध प्यायचं. तिकडून नंतर ना गेलो गाड्यात. इकडे जी पोरांनी जिथं नियोजन केलं तिथं आलो आणि मी मगाशी शिजू घालून गेलतो. आता शिजला असेल म्हणलं चला जाऊन बघूया. तर बघतोय तर काय शिजलो होतो ओके. आणि तिकडून काय घेतलं, कोथिंबीरीचा मस्त पाऊस पाडून घेतला त्याच्यावरती आणि पळीनं एकदम ताटात असं काढून घेतलं. तर आपल्या भावाला काय करायचं होतं, ताट सजवायचं होतं टोमॅटो वगैरे टाकून. तर त्याला म्हणलं ती टोमॅटो काय तुला टाकायचे ते टाक, तोपर्यंत आपलं नियोजन लावतो. मस्तपैकी याचं ताट झालं शिजून. आणि हे बघा इकडे धडपड यांची खाण्यासाठी, यांचं खाऊन झालं. आणि तेवढ्यात नंतर ना आपण जरा एक पीस बघितला, म्हणलं कसे टेस्ट एक नंबर असं टॉपचं झालं. टॉपचं विषय हार्ड. 30ची आठवण फुडल्या वर्षापर्यंत राहणार. इकडं काय भावानं बारला गेला असं लावला तोंडाला. ह्याला व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं, तरी पण मी काय गपचूप काढलाच हो. मी काय सुट्टी देतोय काय. नंतर आपले बाबूशेठ आले इकडं. बाबूशेठने येताना चिकन 65 घेऊन आले. ते जरा मस्त इकडं प्लेटमध्ये ही केलं आणि त्यांनाच दिलं. खावा म्हटलं तुम्ही, आम्ही जी बनवलेलं आहे ती पण खावा. नंतर झालं आमचं जेवणाचं टायमिंग आणि चला म्हटलं जीवया. तर अशीच व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करून घ्या, आणि यूट्यूबवरती जाऊन व्हिडिओ तर नक्की बघा.